शीतलच्या नवऱ्याला महेशला लवकर राग यायचा. राग जण त्याच्या नाकाच्या शेंड्यावर बसलेला असायचा. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला सुरुवात करायचा आणि बायकोला वाईट साईड बोलत असायचा. एक दिवस त्याच्या मेहुण्याचा अपघात झाला म्हणून त्याला बघायला तो त्याच्या सासरी गेला. घरी आल्यावर बायकोशी भांडायला लागला. म्हणाला, तुझ्या माहेरचे लोक खूप फालतू आहेत. साधं जावयाला जेवायला सुद्धा विचारलं नाही. नवऱ्याच्या बोलण्याला त्रासून शीतल घर सोडून निघून गेली. महेशला हे समजलं तसा तो तिच्याशी भांडायला तिच्या माहेरी जाऊन पोहोचला. तिथे गेल्यावर तो आश्चर्यचकित झाला, कारण समोर शीतल नवऱ्याला उठवत म्हणाली, अहो उठा ना, आपल्याला आईच्या घरी जायचं आहे. तिने एवढं उठवून पण तो उठायचं नावच घेत नव्हता. शेवटी तिने नवऱ्याच्या खांद्याला हलवून त्याला उठवलं. तेव्हा कुठे तो उठला. तसा तिच्यावर भडकत म्हणाला, काय झालं? सकाळ सकाळी माझं डोकं का खात आहेस? जा इथून, मला अजून झोपायचं आहे. असं म्हणत महेश दुसऱ्या कुशीवर तोंड करून परत झोपला. तशी शीतल त्याच्या तोंडासमोर जाऊन भरल्या आवाजात म्हणाली, अहो प्लीज उठा ना, माझ्या दादाचा अपघात झाला आहे. त्याला खूप लागलं आहे. मला त्याला भेटायचं आहे. माझं मन खूप घाबरत आहे. माहीत नाही आईबाबांची काय अवस्था झाली असेल. बायकोचं बोलणं ऐकून महेश रागात उठून बसला आणि म्हणाला, तुझ्या माहेरचे लोक मला सुखाने जगू पण देत नाहीत. माहीत नाही कुठल्या जन्माचा बदला घेत आहेत. नवऱ्याचं हे बोलणं शीतलच्या मनाला सुईसारखं टोचलं, पण ती काही बोलली नाही. महेश तोंडातल्या तोंडात बडबड करत बाथरूममध्ये गेला आणि थोड्या वेळातच तयार होऊन बाहेर येऊन बायकोला आवाज द्यायला लागला. शीतल लगेच बाहेर आली आणि त्याच्या बाईकवर येऊन बसली. शीतलचं माहेर खूप लांब नव्हतं, अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. ती जशी माहेरी पोचली तिने बघितलं तर तिच्या वडिलांच्या दारात लोकांनी गर्दी केली होती. ती लोकांना बाजूला करत वाट काढत आत गेली. तिने बघितलं तर तिचा दादा खाटेवर झोपला होता. आई त्याच्याजवळ बसली होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि तिचे वडील बघायला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी बोलत होते. ती पळत जाऊन आईच्या गळ्यात पडली आणि रडत घाबरून आईला म्हणाली, आई हे सगळं कसं झालं? दादा ठीक तर आहे ना? ती एवढी टेन्शनमध्ये होती की काय करायचं तिला कळतच नव्हतं. तिची आई म्हणाली, शीतल मी ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या दादाला थोडंसं लागलं आहे, तो काही दिवसात बरा होईल. बहिणीची अवस्था बघून तिचा भाऊ तिला समजावत म्हणाला, अगं वेडाबाई रडत का आहेस? मी ठीक आहे, मला काही झालं नाही. शीतल रडत भावाच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, दादा जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? तुला माहीत आहे ना माझा तुझ्यावर किती जीव आहे. तू माझ्यासाठी तुझी काळजी घेत जा. तुझा अपघात कसा झाला? तुला खूप लागला आहे का? ती तिच्या भावाला प्रश्नावर प्रश्न विचारत होती आणि तिचा भाऊ हसून तिच्याकडे बघत म्हणाला, अगं वेड्या मुली, अगोदर रडायचं बंद कर. असं म्हणत तो हळूहळू अपघात कसा झाला ते सांगायला लागला. शीतल शांत होऊन भावाचं बोलणं लक्ष देऊन ऐकायला लागली. दुसरीकडे महेश त्याच्या सासऱ्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारख्या आठ्या पडल्या होत्या. तो गर्वाने ताठ मान करून सासरच्या लोकांना भेटत होता. सासरी गेल्यावर त्याला कुठल्या गोष्टीचा एवढा घमंड यायचा काय माहीत. शीतलने एक नजर नवऱ्यावर टाकली आणि परत भावाशी बोलण्यात मग्न झाली. जवळजवळ 2 तास झाल्यानंतर शीतल आणि महेश त्यांच्या घरी परत यायला निघाले. येता येता तिने भावाला वचन दिलं की ती लवकरच त्याला भेटायला परत येईल. ते दोघं घरी पोहोचल्यावर तिच्या नवऱ्याने एक नवीनच गोंधळ सुरू केला आणि म्हणाला, तुझ्या माहेरच्या लोकांना जरा पण अक्कल नाही. पाहुण्यांची काही इज्जतच नाही. त्यांना माहीत नव्हतं का त्यांचा जावई घरी आला आहे? त्याला कमीत कमी चहा तरी विचारायचा. उलट त्यांनी तर मला जेवायला पण द्यायला पाहिजे होतं. तुला माहीत होतं ना मी सकाळी नाश्ता केला नव्हता. तू रडून सगळं घर डोक्यावर घेतलं होतं, म्हणून मला काही न खाता तसंच तुझ्यासोबत घरातून बाहेर पडायला लागलं आणि तिथे जाऊन मला काहीच खायला मिळालं नाही. हीच पद्धत आहे का तुझ्या माहेरची? शीतलला नवऱ्याचं बोलणं ऐकून वाईट तर वाटलं, पण आज ती हे पहिल्यांदा ऐकत नव्हती. तिच्या नवऱ्याला तिच्या माहेरच्या लोकांच्या चुका काढायची सवय झाली होती. त्यामुळे ती वाईट वाटून न घेता म्हणाली, अहो तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. असं म्हणत शीतल किचनमध्ये गेली आणि महेश फ्रेश होऊन किचनमध्ये येऊन बसला. जेवता जेवता तो त्याच्या बायकोला टोमणे मारत होता. तिच्या मनाला लागेल असं बोलत होता. तिला नवऱ्याचा खूप राग येत होता, पण ती गप्प बसून सगळं सहन करत होती.
कारण तिला माहीत होतं की तिचं जरासं बोलणं तिचं हसतं खेळतं घर बर्बाद करू शकतं किंवा तिच्या आईवडिलांना अडचणीत टाकू शकत होतं आणि हेच तिला नको होतं. पण तिचा नवरा प्रत्येक वेळी तिला मजबूर करत असायचा की तिने असं काहीतरी करावं म्हणजे तो अजून तिला 4 गोष्टी ऐकवू शकेल. ही शीतलची हिंमत आणि तिची सहनशक्ती होती की ती अजूनपर्यंत सगळं शांत बसून ऐकत होती. ही काही फक्त आजची गोष्ट नव्हती, हे तर प्रत्येक वेळचंच झालं होतं. महेश अगोदरपासूनच असा होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो शीतलला खूप काही ऐकवत असायचा आणि तिचं जगणं मुश्किल करून ठेवत असायचा. कधी कधी तर तो रागात तिच्यावर हात पण उचलायचा. शीतल दिसायला सुंदर होती, शिकलेली होती. येताना लग्नात भरपूर सामान घेऊन आली होती. शीतलच्या आईवडिलांनी तिच्या लग्नात त्यांच्या जावयाला बाईक दिली होती, जी अजूनपर्यंत तो वापरत होता. पण महेश होता की त्याचं मन भरतच नव्हतं. तो दिसायला साधा होता, नोकरी पण साधी होती. फक्त तिच्या आईवडिलांनी त्याचं छोटं कुटुंब बघून त्याच्याशी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. मुलगा चांगला होता, त्याला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचं व्यसन नव्हतं. आजकालच्या जगात याच तर खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यांची मुलगी समजदार होती, काटकसर करायची तिला सवय होती, त्यामुळे तिचं घर ती छान पद्धतीनं सांभाळत होती. पण त्यांना काय माहीत होतं की त्यांचा जावई भावनाशून्य फालतू माणूस असेल, जो त्यांच्या मुलीला कधीच सुखात ठेवू शकणार नाही. ते लोक जास्त पैसेवाले नव्हते, पण त्यांच्या मुलीला त्यांनी लग्नात कुठल्या गोष्टीची कमी केली नव्हती. ती जेव्हा लग्न करून पहिल्यांदा सासरी आली तेव्हा तिने मरणात बरी स्वप्न बघितली होती. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिला असं वाटत होतं की तिची स्वप्न सत्यात उतरली आहेत. तिच्या आईने तिला लहानपणापासूनच काटकसर करायची सवय लावली होती. कधीच फालतू खर्च करायला शिकवला नव्हता आणि नाही तिला कधी मजामस्ती करून दिली होती. तिची आई तिला नेहमी घर कसं सांभाळायचं याचे धडे देत असायची. जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा तिने मनात खूप स्वप्न सजवली होती. नवीन संसाराची सुरुवात करण्याच्या विचाराने ती खूप खुश होत असायची. तिची इच्छा होती की ती तिच्या वागण्याने, तिच्या प्रेमाने या घराला स्वर्ग बनवेल. तिच्या आईवडिलांनी तिला समजून सांगितलं होतं की सासरच आता तिचं स्वतःचं घर आहे. त्या घरातले लोकच तुझे आपले आहेत. लग्न झाल्यानंतर काही महिने सगळं छान चालू होतं. महेश पण तिच्याशी छान वागायचा, तिच्याशी हसून प्रेमाने बोलायचा. कधी कधी तर असं बोलायचा की ते ऐकून शीतल स्वतःला खूप नशीबवान मानत असायची. शीतलने मनातल्या मनात तिच्या नवऱ्याला देवाने तिच्यासाठी दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट मानलं होतं. पण तिचे हे स्वप्न जास्त दिवस टिकलं नाही. वेळेसोबत महेशचे खरे रूप समोर यायला लागलं. आता तो छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असायचा, तिच्यावर आवाज चढवून बोलायचा. कधी जेवणात छोटीशी चूक जरी झाली तरी तिच्यावर चिडून म्हणायचा, तुझ्या घरातल्या लोकांनी तुला काही शिकवलं नाही. कधी कपड्यांना इस्त्री करताना काही चूक झाली तर बोलायचा, हे तुझं माहेरचं घर नाही. कधी तर कारण नसताना पण तिच्यावर रागवत असायचा. कधी टोमणा मारायचा की तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात जास्त काही दिलंच नाही. हे ऐकून शीतल हैराण होऊन जायची. हाच माणूस काही दिवसांपूर्वी तिच्याशी किती प्रेमाने बोलत होता, पण आता बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर राग दिसायचा. तो तिच्या मनाला लागतील अशा गोष्टी बोलून तिचं मन तोडत असायचा. म्हणायचा, तुझ्या भावाला नीट बोलता पण येत नाही. तर कधी म्हणायचा, तुझी बहीण लग्नात माझ्याशी अशी वागत होती जणू मी कोणी अनोळखी आहे. शीतलला माहीत होतं तिच्या माहेरचे लोक मनाने खूप चांगले आणि मेहनती लोक आहेत. ते तर प्रत्येक वेळी जावयाची काळजी घेत असतात. पण महेशला हे कधीच दिसत नव्हतं. त्याला तर प्रत्येक कामात फक्त चुका काढायलाच येत होत्या. एक दिवस ते दोघे तिच्या माहेराहून घरी परत आले. तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला, तुझ्या माहेरच्या लोकांनी मला साधा चहा पण विचारला नाही. शीतल म्हणाली, आई किचनमध्ये व्यस्त होती, ती विचारणार तोपर्यंत तुम्ही घरातून बाहेर गेला होता. पण महेशने या गोष्टीला त्याचा अपमान समजला. तो कितीतरी वेळ शीतलला यावरून बोलत होता. हळूहळू शीतलच्या लक्षात आलं की तिच्या नवऱ्याचा लालचीपणा कधीच कमी होणार नाही. त्याच्याकडे पैशाची कमी नव्हती, पगार पण ठीकठाक होता. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी खूप संपत्ती ठेवली होती. तरी पण तो शीतलच्या माहेरच्या लोकांकडून आशा करत असायचा की ते प्रत्येक वेळी त्याला काहीतरी गिफ्ट देतील.
जर कधी कुठल्या कार्यक्रमात त्याला गिफ्ट मिळालं नाही तर तो बायकोला खूप बोलायचा. शीतलने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की माझे माहेर श्रीमंत नाही, माझे बाबा एक साधारण नोकरी करतात आणि माझा भाऊ आत्ता कुठे नोकरीला लागला आहे. पण महेशने तिच्या बोलण्याला काही महत्त्वच दिले नाही. तो त्याच्या बोलण्यावर अडून बसला होता. त्याला असं वाटायचं की शीतलच्या माहेरच्या लोकांवर दबाव घालायचा त्याला अधिकार आहे. शीतलला असं वाटायचं की आईच्या जवळ जावं, स्वतःचं मन मोकळं करावं, तिच्या गळ्यात पडून मोकळ्या मनाने रडावं. पण तिला माहीत होतं की जर आईवडिलांना काही सांगितलं तर ते उगाचच टेन्शन घेतील. त्यामुळे ती तिचं दुःख मनातच लपवून ठेवायची. कधी रात्री बसून एकटी रडत असायची. देवाकडे प्रार्थना करायची की देवा, माझ्या नवऱ्याला मनात जरा माया येऊ दे. शीतल तिच्या भावा बहिणींच्याबद्दल काही चांगलं सांगायला लागली की तिचा नवरा तिच्यावर जळत असायचा. तो म्हणायचा, तुला तर माझी कदरच नाही, बघावं तेव्हा भावाचे गुणगान गात असतेस. हे ऐकून शीतल शांत बसायची, कारण तिला उगाचच भांडण वाढवायचं नसायचं. तिला याची भीती जास्त वाटायची की भांडण वाढलं तर तिचा नवरा तिच्यावर हात उचलायला कमी करायचा नाही. 1-2 वेळा त्याने तिला मारलं होतं. एकदा ती माहेरातून घरी परत आली आणि आल्यावर आजारी पडली. डॉक्टरांनी तिला औषधं दिवसातून 3 वेळा घ्यायला सांगितली. पण तिच्या नवऱ्याने त्यावेळी पण तक्रार केली की तुझ्या माहेरचे लोक तुला आजारी पाडूनच घरी पाठवत असतात, ना ते तुला पोटभर खायला देतात आणि नाही तुझी नीट काळजी घेतात. शीतल हे ऐकून मनातून पूर्णपणे तुटून गेली. तिला माहीत होतं की तिची आई तिची किती काळजी घेते, पण नवऱ्याच्या समोर काही बोलू शकत नव्हती. शीतलच्या आईवडिलांना हे जाणवायला लागलं की मुलीच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखं तेज राहिलं नाही. ती आनंदी दिसत नाही. माहेरी असल्यावर पहिल्यासारखी हसून खेळून नसते, उलट शांत बसलेली असते. आईनं विचारलं की बाळा, सगळं ठीक तर आहे ना? तर शीतल म्हणायची की आई, सगळं ठीक आहे, काळजी करू नकोस. पण आईचं मन ते आईचं असतं. तिला कळत होतं की त्यांची मुलगी तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. महेश कधी पण तिच्यासोबत माहेरी गेला की काही ना काही कमी तरी काढतच असायचा. याचा परिणाम हा झाला की शीतल तिच्या आईवडिलांच्या समोर शर्मिंदा व्हायला लागली. तिला असं वाटायला लागलं की तिच्या नवऱ्याला प्रत्येक वेळी तिचा पाणउतारा करायला मजा येते. पण एक दिवस शीतल हिंमत करून नवऱ्याला म्हणाली, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कमी काढायची सवय लागली आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की माझ्या आईवडिलांनी तुमच्यासाठी काय काय केलं आहे? हे ऐकून महेश तिच्यावर ओरडला आणि म्हणाला, हा तुझा भ्रम आहे, मी तर फक्त खरं बोलत असतो. काळासोबत शीतलचं मन पण कठोर होत गेलं. पण ती तिच्या आईवडिलांच्यासाठी, इज्जतीसाठी आणि घराच्या शांतीसाठी सगळं सहन करत राहिली. ती विचार करायची की बहुतेक आज ना उद्या महेश नक्की बदलतील. बहुतेक त्यांना कधीतरी हे समजेल की आयुष्य प्रेमाने आणि इज्जतीने चालतं, टोमण्याने आणि हावरेपणाने नाही. दिवस पुढे जात राहिले, पण महेशचा स्वभाव जसा होता तसाच राहिला. शीतल माहेरातून आल्यावर नवऱ्याचं बोलणं ऐकून घ्यायला मन कठोर करत असायची. तिला माहीत होतं तिचा नवरा काही ना काही आरोप नक्की करणार. कधी म्हणायचा, तुझ्या आईने माझा पाहुणचार नीट केला नाही, तर कधी तुझा भाऊ माझ्याशी नीट बोलला नाही, तर कधी तुझ्या वडिलांनी त्यांच्या घरातल्या निर्णयामध्ये माझं मत विचारलंच नाही. हे सगळं ऐकून ऐकून शीतलचे कान विटले होते. पण तिला माहीत होतं जर तिने तोंड उघडलं तर तिच्या घरातली शांती संपून जाईल. म्हणून तिने निर्णय घेतला की ती शांत राहून तिचं घर बर्बाद होण्यापासून वाचवेल. शीतलने सगळ्या परिस्थितीचा सामना केला होता, पण आता तिची सहनशक्ती संपत चालली होती. आज जेव्हा माहेरातून तिच्या भावाला बघून घरी आली तरी नवऱ्याने तिला टोमणे मारायचे बंद केले नाहीत. तो म्हणाला, तुझ्या घरातले कधी सुधारणारच नाहीत, ते गावंढळ आणि भिकारी आहेत, ते मला कधीच इज्जत देऊ शकत नाहीत, त्यांच्या घरातले जेवण खाण्याच्या लायकीचं नसतं, तुझ्या आईला काहीच येत नाही. महेश असं वाईट साईड बोलत होता. ते शब्द शीतलच्या काळजाला सुईसारखे टोचत होते. आज तिची सहनशक्ती संपली होती. ती नवऱ्याच्या तोंडाकडे बघत शांत उभी होती. मग निर्णय घेतला. आता हे घर तिचं राहिलं नाही. ती तिचं सामान पॅक करायला लागली. डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने तिची बॅग उचलली
आणि त्या घरातून निघून आली. हे दृश्य बघून, तिला घरातून जाताना बघून महेश हसायला लागला. तो मनात म्हणाला, ही बाई फक्त धमकी देते. ती जास्त दिवस तिच्या माहेरी नाही राहू शकत. ती संध्याकाळपर्यंत स्वतः घरी परत येईल. असा विचार करून तो खोलीत जाऊन बेडवर आरामात झोपला. कारण त्याला असं वाटलं की शीतल आपोआप घरी परत येईल. पण संध्याकाळी झोपेतून उठला तर त्याला धक्काच बसला. घरात शांतता पसरली होती. शीतल अजून घरी परत आली नव्हती. तो वेड्यासारखा घरभर तिला शोधत होता. कधी किचनमध्ये, तर कधी अंगणात, तर कधी दार उघडून नजर बाहेर फिरून शोधत असायचा. पण बायको आली नाही हे समजल्यावर त्याला घाम सुटला. मनातून भीती वाटायला लागली. पण लगेच त्याला राग आला. तो स्वतःलाच म्हणाला, आत्ता सासरी जातो आणि तिला घरी परत घेऊन येतो. तिच्या माहेरच्या लोकांना 4 गोष्टी सुनावतो, म्हणजे त्या लोकांना कळेल की जावयाचा अपमान करण्याचे काय परिणाम होतात. त्याने कपडे बदलले, बाईक घेतली आणि बायकोच्या माहेरी निघाला. तो रस्त्यात स्वतःशी बडबडत होता. तो म्हणाला, ही मला कमजोर समजायला लागली आहे. तिला असं वाटत आहे की मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. तिला आता जाऊन सांगतो की नवऱ्याच्या समोर तोंड उघडण्याचा काय परिणाम होतो. तो जसा तिच्या माहेरी दारात पोहोचला तेव्हा तिथे परत लोकांची गर्दी जमलेली होती. पण यावेळी नजारा वेगळा होता. घरात जाताच त्याची पावलं जागेवरच थांबली. समोर तोच भाऊ खाटेवर झोपला होता, जो त्याला सकाळी बघून गेला होता. पण आता त्याच्या आजूबाजूला भयान शांतता पसरली होती. पाहुणे बघायला आलेली शांत उभी होती. काही लोक हळू आवाजात बोलत होते. तेव्हा त्याला अचानक हे जाणवलं की अपघात एवढा छोटा नव्हता जसा त्याला वाटत होता. तो जवळ गेला आणि बघितलं तर ही शांतता दुःखामुळे नव्हती, तर एका खास कारणामुळे पसरली होती. सगळे लोक गंभीर होऊन समोर बसलेल्या माणसाकडे बघत होते. महेशने जेव्हा डोळे वर करून त्या माणसाकडे बघितलं तर त्याला धक्काच बसला. कारण तो समोरचा माणूस कुठला साधारण माणूस नव्हता, तर शहरातला सगळ्यात मोठा बिझनेसमन होता. त्याचं नाव सगळीकडे पसरलं होतं. तो बिझनेसमॅन शीतलच्या वडिलांच्या जवळ बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर घमंड किंवा गर्वाऐवजी आदराचे भाव होते. तो सारखा हात जोडून त्यांची माफी मागत होता. त्याच्या गाडीने शीतलच्या भावाचा अपघात झाला होता, पण तो हे सगळं स्वतः मान्य करत त्यांची सगळी जबाबदारी स्वीकारत होता. तो म्हणाला की त्याच्या दवाखान्याचा होणारा सगळा खर्च तो देईल. अजून त्यांना एक नवीन घर आणि गाडी पण गिफ्टमध्ये त्याला द्यायची होती. तो म्हणाला, ही माझी माफी मागायचा छोटासा प्रयत्न आहे. त्याचे शब्द लोकांच्या मनापर्यंत पोहोचत होते. सगळे लोक हैराण होते की एवढा श्रीमंत माणूस त्याच्या चुकीची माफी मागत आहे. शीतलच्या आईवडिलांनी एकमेकांच्याकडे बघितलं आणि मग पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिलं की ते हे त्यांना दिलेलं गिफ्ट स्वीकार करणार नाहीत. ते म्हणाले, तुम्ही माफी मागत आहात हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला माफ केलं. गिफ्ट आणि पैसे माणसाचे दुःख खरेदी करू शकत नाही. आमच्यासाठी आमच्या मुलाची तब्येत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही त्याचा खर्च उचलत आहात हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यांचं बोलणं ऐकून त्या बिझनेसमॅनचे डोळे पाण्याने भरून आले. तो म्हणाला, तुमचा आत्मसन्मान आणि सहनशीलता बघून माझे मन बदलले आहे. माझी अशी इच्छा आहे की या घराशी माझं नातं जोडलं जावं, म्हणजे मी माझ्या चुकीचे प्रायश्चित्त करू शकेन. शीतल शांत बसून हे सगळं बघत होती. तिने एक नजर नवऱ्यावर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि हैराणी दोन्ही भाव होते. मग ती विचारात बुडून गेली की कितीतरी वर्ष ती नवऱ्याचे टोमणे, राग सगळं सहन करत होती. रोज तिचा आत्मसन्मान चिरडला जात होता. पण आज तिला समजलं होतं की इज्जतीशिवाय आयुष्यात आनंद शक्य नाही. तिने निर्णय घेतला की आता इथून पुढे ती हे सगळं सहन करणार नाही. तिने महेशपासून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला. तिने तिचा निर्णय तिथे सगळ्यांच्या समोर महेशला सांगितला. महेशने खूप तमाशा उभा केला, पण तिचे आईवडील, पाहुणे सगळे तिच्या बाजूने उभे होते. त्या बिझनेसमॅनच्या बायकोचे अगोदरच निधन झालं होतं. तो एका मुलाचा बाप होता. त्याला त्याच्या मुलासाठी एका सुशील आणि समजदार बाईची गरज होती आणि त्याच्या नजरेत शीतल त्याच्यासाठी योग्य होती. त्याने शीतलसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. अशा प्रकारे तो बिझनेसमॅन 2 लोकांचा नाही तर 2 कुटुंबाचा आधार बनला. शीतलसाठी ही नवीन आयुष्याची सुरुवात होती. एक असं आयुष्य ज्यामध्ये इज्जत आणि प्रेम दोन्ही होतं. तिला समजलं होतं की खरी दौलत पैसा नाही, तर प्रेम आणि इज्जत आहे.
इकडे महेशला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती, पण आता वेळ हातातून निघून गेली होती आणि शीतल त्याच्यापासून कायमची लांब गेली होती.